यावर्षी संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या आभारदर्शक प्रस्तावावरती बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कसा बनला आणि येत्या काळामध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था कसं बनणार या संदर्भातलं प्रतिपादन केलं। तसंच हे सर्व त्यांच्या 10 वर्षाच्या काळात झाल्याचा सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केला। 2014 साली भारत ही जगातली सगळ्यात मोठी 11वी अर्थव्यवस्था होता आणि आता भारताने 5व्या स्थानी झेप घेतलेली आहे, हेही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नमूद केलं, जे की अभिमानास्पद आहे। पण सहज कुतूहल म्हणून जर का आपण पाहिलं की आपल्या पुढे नेमक्या कोणत्या 4 अर्थव्यवस्था आहेत, तर आपल्या लक्षात येईल अमेरिका क्रमांक 1 ला आहे, चीन क्रमांक 2 ला आहे, जर्मनी क्रमांक 3 ला आहे आणि जपान क्रमांक 4 ला आहे। आणि जर का वेगवेगळ्या मुद्द्यांवरती किंवा वेगवेगळ्या आकडेवारीनुसार जर का यांच्यासोबत आपण तुलना केली तर लक्षात येईल की एक देश म्हणून, एक अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे। आज नेमकी ही आकडेवारी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि हे देश नेमके कोणत्या मुद्द्यांवरती इतके पुढे निघून गेले याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। ट्रिलियन हा आकडा गेल्या 2-3 वर्षांपासून सर्वांना परिचयाचा झालेला आहे। भारत 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनणार असं सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने सांगण्यात येते आणि ते सुद्धा त्यांच्या येणाऱ्या तिसऱ्या टर्म मध्ये बनणार असं सांगितलं जाते। आपण 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जरी म्हणत असलो तरी सुद्धा आजच्या दिवशी आपली इकॉनॉमी ही 4.1 ट्रिलियन डॉलर आहे आणि फोर्ब्स इंडियानुसार ती 4.1 ट्रिलियन डॉलर असल्याचं सांगितलं जाते। ट्रिलियन मध्ये 12 शून्य असतात हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो। सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था कोणती यासाठी जीडीपी डेटानुसार सगळा जो काही आहे तो सर्वे केला जातो आणि त्याच्यानुसार ही आकडेवारी जी आहे किंवा एकूण कोणती अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी आहे हे सांगितलं जातं। आता बघा, जीडीपी म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन। एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेची एकूण क्षमता ही या जीडीपी मुळे समजते आणि इट सर्व्स ॲज अ की मेट्रिक ऑफ ॲक्सेसिंग द मॅग्निट्यूड ऑफ नेशन्स इकॉनॉमी। म्हणजे मॅग्निट्यूड समजतं एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं आणि त्यातल्या त्यात एक्सपेंडिचर मेथड जी आहे ती वापरली जाते, ज्याच्यातून ही आकडेवारी जी आहे ती अधिक जास्त काय म्हणतात त्याला रिअल कशी होईल किंवा जास्तीत जास्त परिपूर्ण कशी होईल याच्यासाठीही वापरली जाते। आता जीडीपी हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे याच्यासाठीचा अगदी प्युअर असा निदर्शक जरी नसला तरी सुद्धा जगभर जीडीपीचाच वापर केला जातो। एकूण अर्थव्यवस्था किती बलशाली आहे आणि मागच्या वर्षांशी तुलना करता आपण कितपत पुढे आलेलो आहोत हे जाणून घेण्यासाठी सुद्धा जीडीपीचा वापर केला जातो। आता सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका याच्याविषयीची माहिती घेऊ। अमेरिकेची एकूण अर्थव्यवस्था ही जवळपास 28 ट्रिलियन डॉलरची आहे आणि त्यांचा जीडीपी पर कॅपिटा जर का बघितलं तर तो 83,000 डॉलरहून अधिक आहे। त्यांचा एरिया म्हणजे या देशाचं एकूण क्षेत्रफळ जर का बघितलं तर ते 38 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास आहे आणि त्यांची एकूण लोकसंख्या ही 33 कोटीच्या आसपास आहे। पण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक जो आहे त्यांचा हा अगदी अत्युच्च आहे। 0.921 इतका त्यांचा मानव विकास निर्देशांक आहे। आता जर का आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणलं तर आपल्या समोर लक्षात येतं प्रत्येकाला जवळपास म्हणजे ज्याने कोणी चांगलं शिक्षण घ्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे त्या प्रत्येकाला अमेरिकेमध्ये जायचं आहे। स्वप्न कुठं पूर्ण होतील तर अमेरिकेमध्ये पूर्ण होतील असं प्रत्येकाला वाटतं। द स्टेटस ऑफ युनायटेड स्टेट्स ॲज अ वर्ल्ड पॉवर अँड वर्ल्ड सुपर पॉवर इज द सेंट्रल फॅक्ट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स असं म्हटलं जातं। म्हणजे निर्विवादपणे अमेरिका हा जागतिक महासत्ता आहे, सुपर पॉवर आहे। कशामुळे त्यांनी हे साध्य केलं तर सगळ्यात महत्त्वाचं हा देश ज्यांच्या कुणाकडे गुणवत्ता आहे त्या सगळ्यांसाठी अगदी त्यांचं दरवाजे जे आहेत ते ओपन ठेवतो। लँग्वेज हा त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे। इंग्रजी भाषा तिथं बोलली जाते, जगभर इंग्रजी समजली जाते आणि याचा इन्फ्लुएन्स फार मोठा आहे, त्याचं गारुड फार मोठं आहे आणि विज्ञानाची कास धरल्यामुळं हा देश इतक्या झपाट्याने वर आलेला आहे। म्हणजे ब्रिटनला सूर्य न मावळणारं साम्राज्य होतं त्याला मागे टाकून हा देश पुढे गेलेला आहे। या देशाची एकूण संरक्षण क्षमता सुद्धा मोठी आहे, मिलिटरी मोठी आहे आणि मिलिटरीवरती त्यांचे इतका खर्च आजच्या दिवशी कोणीही करत नाही।
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स उभ्या करण्यामध्ये सुद्धा यांचा मोठा वाटा आहे. यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स उभ्या व्हाव्यात म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सढळ हाताने मदत सुद्धा केलेली आहे. म्हणजे सगळ्यात मोठं फंडिंग सुद्धा अमेरिकाच करतं हे आपल्याला दिसून येतं आणि या सगळ्याच्या जोरावरतीच हा देश पुढे गेलेला आहे. सर्वांसाठी हा देश अगदी मोकळ्या मनाने उपलब्ध करून देतो सर्व सोयी सुविधा आणि जात, वंश, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या इथं टॅलेंटला जास्त महत्त्व दिलं जातं. दुसरा देश जो आहे तो आहे चीन. चीनची एकूण अर्थव्यवस्था ही $18.5 ट्रिलियन इतकी आहे. जीडीपी पर कॅपिटा जर का बघितलं तर तो $13,000 अधिक आहे. या देशाचं एकूण क्षेत्रफळ हे 95 लाख स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे आणि यांची लोकसंख्या 140 कोटीहून अधिक आहे. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर का यांचा आपण बघितला मानव विकास निर्देशांक तर तो 0.768 इतका आहे. 1978 पासून म्हणजेच जेव्हापासून इकॉनॉमिक रिफॉर्म्स त्यांच्या इथं झाले तेव्हापासून कन्सिस्टंटली या देशाने 6% आसपास ग्रोथ नोंदवलेली आहे. 1978 मध्ये या देशाची अर्थव्यवस्था होती $150 बिलियन इतकी आणि 2022 पर्यंत ती $18 ट्रिलियन ओलांडून पलीकडे गेलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये हे पुढे आहेत, रिटेल सेक्टरमध्ये पुढे आहेत, मायनिंगमध्ये पुढे आहेत, स्टील सेक्टर घ्या, टेक्सटाईल घ्या, ऑटोमोबाईल घ्या, एनर्जी जनरेशन घ्या, ग्रीन एनर्जी घ्या, इलेक्ट्रॉनिक्स घ्या, ई कॉमर्स घ्या, या सर्वच क्षेत्रामध्ये चीनने मुसंडी मारलेली आहे. संधी साधणं म्हणजे काय याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणून आपण चीनकडे पाहू शकतो. जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणत त्यांनी जगभरातील मार्केटमध्ये त्यांची उत्पादनं जी आहेत त्याचं अक्षरशः फ्लडिंग करून सोडलेलं आहे. असं कोणतंच मार्केट नाही की जिथं चीनची उत्पादनं नाहीत. अगदी स्वस्तामध्ये त्यांची उत्पादनं उपलब्ध झालेली आहेत आणि एक्सपोर्टच्या द्वारे त्यांनी हे सर्व साध्य केलेलं आपल्याला दिसून येतं. तिसरा महत्त्वाचा देश आहे, तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे तो म्हणजे जर्मनी. जर्मनीची अर्थव्यवस्था $4.71 ट्रिलियन इतकी आहे. जीडीपी पर कॅपिटा हा $56,000 अधिक आहे. या देशाचं क्षेत्रफळ जर का आपण बघितलं तर ते 3.5 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे छोटा देश आहे आणि लोकसंख्या त्यांची 9 कोटीच्या आसपास आहे. पण मानव विकास निर्देशांक मात्र त्यांचा 0.942 इतका अत्युच्च लेवलवरचा आहे. आता युरोपियन युनियन मधली ही सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावरती त्यांनी हे सर्व अचीव केलेले आहे. पहिल्या महायुद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनी संदर्भात काय झालेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा प्रत्येक वेळेस हा देश उभा राहिलेला आहे केवळ सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जोरावरती. जर्मन इंजिनिअरिंग हे नाव फार आदराने घेतलं जातं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये. हा देश जो आहे जगातला सगळ्यात मोठे जे देश आहेत एक्सपोर्ट करणाऱ्यापैकी त्याच्यातला क्रमांक 3चा एक्सपोर्टर आहे आणि क्रमांक 3चा इम्पोर्टर सुद्धा आहे. त्याच्यामुळे याच्या क्षेत्रफळावरती जाऊ नका, क्षमता या देशाची फार मोठी आहे. हायली स्किल्ड लेबर फोर्स ही या देशाची सगळ्यात उजवी बाजू आहे. यासोबतच करप्शन जे आहे हे अगदी कमी असणं ही त्यांच्यासाठीची जमेची बाजू आहे आणि त्याच्या जोरावरतीच ह्या देशाने हे स्थान मिळवलेलं आहे. ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री आणि इनोव्हेशन याच्याविषयी वेगळं काही सांगायला नको. ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री यांची सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे आणि जगभरामध्ये जर्मन कार्स किंवा जर्मन वाहनं जी आहेत ही खूपच प्रसिद्ध आहेत आणि काही पहिली पसंतीची सुद्धा यांचीच वाहनं आहेत. क्रमांक 4ची इकॉनॉमी आहे ती म्हणजे जपान. जपानची इकॉनॉमी आहे $4.2 ट्रिलियन इतकी. त्यांचा जीडीपी पर कॅपिटा जर का आपण बघितला तर तो आहे $34,500 अधिक आणि त्यांचा एरिया जो आहे तो सुद्धा 3.5 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास आहे. पॉप्युलेशन त्यांची 12.5 कोटी आहे आणि HDI यांचा सुद्धा मानव विकास निर्देशांक हा अत्युच्च लेवलवरती आहे 0.925. विशेष म्हणजे या जपानमध्ये बेरोजगारीचा दर हा अवघा 2% आसपास आहे. कष्ट, इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी याच्या जोरावरती जपाननी हे सर्व काही कमवलेलं आहे, हे सर्व काही मिळवलेलं आहे. ऑटोमोबाईल प्रोड्युसर या संदर्भातली ही तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. इकॉनॉमीमध्ये यांच्या सर्व्हिस सेक्टरचा वाटा हा सर्वाधिक आहे. 70% आसपास सर्व्हिस सेक्टरचा वाटा आहे. रिसर्चमध्ये या देशाने फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि म्हणूनच यांच्या देशामध्ये 20हून अधिक नोबेल प्राइज विजेते सुद्धा असल्याचं आपल्याला दिसत येतं. पण आजच्या दिवशी या देशासमोरच्या समस्या मोठ्या आहेत म्हणून या देशाचं तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था हे स्थान जर्मनीने घेतलेलं आहे आणि हा देश आता 4थ्या क्रमांकाकडे घसरलेला आहे. कशामुळे हे झालं तर या देशामध्ये बर्थ रेट हा अगदी कमी आहे. वृद्ध व्यक्तींचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. या देशाकडे क्षमता आहे पण त्यांच्या इथं तरुणांचाच
तिथे पुरवठा होत नसल्यामुळं त्यांना पुढे जाता येईना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यासोबतच जीडीपीशी तुलना करता इथल्या सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलेलं आहे, ही त्यांच्या समोरची सगळ्यात मोठी अडचण आहे. पाचवा देश, पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था तो म्हणजे आपला भारत. भारताची अर्थव्यवस्था आहे $4.1 ट्रिलियन इतकी, पण जीडीपी पर कॅपिटा हा आपला सगळ्यांमध्ये कमी म्हणजे फक्त $2800 याच्या आसपास आहे. आपला एरिया जर का बघितला, क्षेत्रफळ हे 32 लाख स्क्वेअर किलोमीटरहून अधिक आहे आणि लोकसंख्या सुद्धा आपली सर्वाधिक आहे 142 कोटीच्या आसपास. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर का बघितला, मानव विकास निर्देशांक, या पाचही देशांशी तुलना करता आपला कमी आहे. 0.63 इतका आपला आहे. एकूण देशांमध्ये आपला 130च्या आसपास क्रमांक येतो. 1991 नंतर आपल्या देशाने वेगाने प्रगती केलेली आहे, पण तुलनेने साक्षरता कमी आहे. इनोव्हेशनला असलेलं कमी महत्त्व आणि राजकारण हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग, याच्यामुळे आपण मागे आहोत इतरांशी तुलना करता, असं म्हटलं जातं. संधी फार मोठी आहे भारतासमोर. सर्वाधिक तरुणांचा देश असं भारताला सांगितलं जातं. भारताबद्दल हे अभिमानाने विशेषण लावलं जातं, पण आजपर्यंत याचा म्हणावा तसा फायदा भारताला उठवता आलेला नाही. पर कॅपिटा जीडीपी जर का बघितला, हा सुद्धा आपला फार कमी आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अर्थव्यवस्था जी आहे ती सुद्धा वेगाने वाढतीये. पण अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढतीये, लोकसंख्या सुद्धा तशाच पद्धतीची असल्यामुळं आपली इथं जीडीपी पर कॅपिटा हा फार कमी दिसून येतोय. याच्या जोडीलाच मानव विकास निर्देशांकामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठी मजल मारायची आहे. येणाऱ्या काळामध्ये जर का इनोव्हेशनला जास्त महत्त्व दिलं, विज्ञानाची जर का कास धरली, तर निश्चितपणे भारत हा वेगाने 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल आणि याच्या सोबतीला जीडीपी पर कॅपिटा जो आहे तो सुद्धा वेगाने वाढेल. प्रत्येकाचं उत्पन्न वाढेल, हे या ठिकाणी आपण आशा व्यक्त करायला काही हरकत नाहीये. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी याच्यानुसार जर का आपण बघायला गेलं तर मात्र चीन हा क्रमांक 1 चा देश आहे. त्याच्या पाठोपाठ अमेरिका आहे, मग क्रमांक 3 ला येतो भारत आणि क्रमांक 4 ला येतं जपान आणि मग जर्मनी येतं. पण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जी आहे याच्यानुसार कोणती मोठी अर्थव्यवस्था आहे हे जनरली बघितलं जात नाही, म्हणून जीडीपीचे आकडे जे आहेत हे या ठिकाणी फार महत्त्वाचे ठरतात. आता आपल्याला याच्यातून हे लक्षात आलेलं असेल की भारताकडे क्षमता आहे, क्षेत्रफळ मोठे, तरुणांचा भरणा सर्वाधिक आहे आणि वेगाने प्रगती सुद्धा करतोय. फक्त कन्सिस्टन्सी मेंटेन करावी लागणार आहे, मग येणारं शतक हे भारताचंच असेल असं जे सरकारकडून सांगितलं जाते ते सत्यात सुद्धा येईल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.